सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तब्बल 1.5 वर्ष उलटलं आणि तरीही न्यायाचा प्रश्न हा अजूनही अनुत्तरितच आहे। आता त्याच मस्साजोग गावात सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळतेय। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणारे धनंजय देशमुख आता आक्रमक झाले। अश्विनी देशमुख यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्वरूपानंद देशमुखांनी म्हटलंय। यावर धनंजय देशमुखांनी उत्तर दिलं। दिवंगत संतोष देशमुखांना मनोज जरांगे यांच्यासह राजकीय नेते राज्यभरातून श्रद्धांजली वाहिली जात असताना 29 तारखेला मस्साजोगची स्वाभिमानी जनता उत्तर देईल असा इशाराच त्यांनी दिलाय। भावाला आणि गावाला न्याय मिळवून देण्यास माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा, अन्यथा मीच उमेदवार असतो असंही धनंजय देशमुख म्हणाले। मला केस महत्त्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे। केस सगळ्यात महत्त्वाची आहे। माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे। त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या। आणि हा जो काही आरोप केलेला आहे, माझ्या कुटुंबावर कुणीही बोलायचा प्रयत्न करू नये। मला कालच वहिनीचा फोन आला होता लगेच की हे असं वक्तव्य कसं करू शकतात। तर मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या, मी नाही जास्त लक्ष देत। कारण का हे निवडणूक कुणी लढवायला सांगितली, निवडणूक का लढवली जात आहे, याच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे मस्साजोगचे स्वाभिमानी गावकरी, ज्यांनी आत्तापर्यंत मला कोणा व्यक्तीनं नाही तर अख्ख्या महाराष्ट्राने, गाव आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी, संघर्ष योद्धे मनोजदादा, राजकीय नेते मंडळी, या सगळ्यांनी साथ दिलेली आहे। त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचं उत्तर ही मस्साजोगची स्वाभिमानी जी जनता आहे ती येणाऱ्या 28 तारखेला देईल आणि ते निकालातून दिसेल। त्याच्यामुळं मला त्या गोष्टीवर कुठलंच वक्तव्य करायचं नाही।